ह्या सगळ्या चर्चेअंती एक मुद्दा जर लक्षामध्ये घेतला, अशा घटना घडल्यानंतर संसार चांगला झाला पाहिजे म्हणून हे केलं जातं. आजच्या काळामध्ये संसार चांगला झाला पाहिजे म्हणजे काय? मुलगा जन्माला घातला पाहिजे, बाहेर मुलगी किती शिकली तरी घरामध्ये आल्या पदर खोचून स्वयंपाकालाच लागली पाहिजे. ह्या ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, म्हणजे शिकली पाहिजे, पण स्त्रीचे जे गृहकृत्य दक्ष आहेत ते तिने केलंच पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे. एक प्राध्यापिका म्हणजे 1 लाख रुपये कमवून जरी आणत असेल तरी तिने घरामध्ये चहा देऊन नवऱ्याला दिला पाहिजे. आज एक प्राध्यापिका म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये स्त्री पुरुष समानता हे अभ्यासक्रमाने घातलेला गाभा घटक आहे. तर मुलांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या शिकवल्या पाहिजेत. बाळा, तू जरी स्त्रीला मदत केली कामात तरी तो कमीपणा नाहीये. पुरुषी मनगट आपण म्हणतो, स्त्रीचा सुद्धा मनगट पुरुषी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. कारण यंत्रणा मजबूत झाल्या पाहिजेत आणि तितक्याच संवेदनशीलपणे त्यांनी त्याला रिप्लाय केला पाहिजे. महिला आयोगावर सातत्याने जे शेरे ओढले जातात, मला वाटतं काहीतरी ठोस म्हणजे गुन्ह्याला शिक्षा मिळाली तर आम्ही ताशेरे ओढणार नाही. आम्हाला महिला आयोगाचा विषय नाही, पण गुन्हे घडतात मग आपण जागा होतो, एक भेट घेतली ते नाही तर ठाम आम्हाला याला ही शिक्षा मिळाली म्हणजे पुढचे गुन्हे थांबतील, हा विषय आहे. धाक, कायद्याचा व्यवस्थेचा धाक